हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 3 क्वेश्चन्स बघायचे आहेत. कोणते कोणते? स्टेट द यूज ऑफ पॉइंटर अँड ऍड्रेस ऑपरेटर. हे 2 ऑपरेटर्सचा यूज बघायचा आहे. यूज इन पॉइंटर. एक्झाम मध्ये 2 मार्काला किंवा 4 मार्काला हा प्रश्न पडतो. त्यानंतर हा दुसरा प्रश्न, हा सुद्धा 4 मार्काला किंवा 2 मार्काला पडू शकतो. गिव्ह एनी 4 ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर. आणि हा सुद्धा 4 मार्काला किंवा 2 मार्काला पडू शकतो. एक्सप्लेन मिनिंग ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रेफरन्स टू पॉइंटर. पहा मित्रांनो, ही 3 क्वेश्चन मी तुम्हाला आज घेणार आहे. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तर तुम्हाला पॉइंटरची डेफिनेशन सांगितली, ही पॉइंटरची डेफिनेशन. त्यानंतर पॉइंटरचा सिंटॅक्स सांगितला आणि त्यानंतर एक्झाम्पल दिलं. असं सर्व सांगितलं मित्रांनो तुम्हाला. आणि हे पॉइंटर कसा वापर करतात ते सुद्धा सांगितलं. पॉइंटर काय करतो? पॉइंटर मेमरी ऍड्रेस स्टोअर करतो एखाद्या व्हेरिएबलचा. ह्याचा मेमरी ऍड्रेस हा आहे आणि हा याने इथं स्टोअर केलेला आहे, पहा. आणि स्टार पॉइंट नुसता पीटीआर ऍड्रेस स्टोअर करतो. आणि स्टार पीटीआर जर डिस्प्ले केला तर ते एक्स वरची व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकतो. हे नुसता पीटीआर हा ऍड्रेस डिस्प्ले करतो. आणि स्टार पीटीआर, जर स्टार पीटीआर असेल तर मग एक्स वरची व्हॅल्यू डिस्प्ले करतो. त्या एक्स वरची व्हॅल्यू डिस्प्ले करतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं? कालच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत तुम्हाला चालताना हा प्रोग्राम सुद्धा घेऊन दाखवेलता. पहिल्या ह्याच्यात N0 नम मध्ये काय डिस्प्ले झाला? आपल्याला 100 व्हॅल्यू डिस्प्ले झाली. त्यानंतर स्टार पीटीआर मध्ये काय झाली? या नम ऍड्रेसची व्हॅल्यू, या नम ऍड्रेस वरती कोणती व्हॅल्यू आहे? 100. ती डिस्प्ले झाली स्टार पीटीआर केला. नुसता पीटीआर केलं काय डिस्प्ले झालं? तर ऍड्रेस डिस्प्ले झाला. कशाचा? या नमचा. कसं काय? कारण की नमचा ऍड्रेस, हे पहा, ऍड्रेस ऑफ N0 नम ह्याच्यावरती स्टोअर झाला ना, म्हणून नुसता पीटीआर डिस्प्ले केल्यावर नमचा ऍड्रेस स्टोअर झाला, ऍड्रेस डिस्प्ले झाला. आणि ऍड्रेस ऑफ नम डिस्प्ले केल्यावर हे दोन्ही सारखे आले आपले. आणि हे दोन्ही सारखे आले कालच्या लेक्चरचे. जर ते आधीचा लेक्चर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. तर चला, तर आपण आता हे क्वेश्चन घेऊया. तर मित्रांनो, हा पहिला क्वेश्चन बघा. स्टेट द यूज ऑफ ऍड्रेस अँड पॉइंटर ऑपरेटर यूज इन पॉइंटर्स. या पॉइंटर्स मध्ये हे 2 ऑपरेटर केव्हा यूज होते ते सांगा म्हणत आहेत. तर मित्रांनो, याचा आन्सर कसं द्यायचं सांगतो मी. स्टार ऑपरेटर, असं स्टार लिहायचं आणि ऑपरेटर लिहायचं. आणि इथं ऑपरेटर करायचं, समोर ऑपरेटर लिहायचं. हे ऑपरेटर अँड ऑपरेटर काढून समोर ऑपरेटर लिहायचं. तर मित्रांनो, स्टार ऑपरेटरचं मिनिंग काय, काय काम करतो तू पॉइंटर मध्ये? इट इज यूज टू डिक्लेअर ए पॉइंटर व्हेरिएबल. हा काय करतो काम? पॉइंटर व्हेरिएबलला डिक्लेअर करायसाठी. हा पहा, हा या प्रोग्राम मध्ये समजून सांगतो. या प्रोग्राम मध्ये पॉइंटर व्हेरिएबल कोणता आहे? हा पीटीआर. त्याला डिक्लेअर केलंय का? हो, पॉइंटर डिक्लेरेशन केलंय ना. इथं हे लाईनीमध्ये पॉइंटर डिक्लेरेशन केलंय. कोणता पॉइंटर डिक्लेअर केलाय? इंटिजर टाईपचा पीटीआर. या स्टार पीटीआरला डिक्लेअर केले, पीटीआर नावाचा पॉइंटर डिक्लेअर केला. हा पहा, स्टार वापरला गेला आणि इथं ऑपरेटर. स्टार म्हणजेच कोणता? त्याला पॉइंटर ऑपरेटर म्हणलं जातं. पॉइंटर ऑपरेटर तो डिक्लेअर केला. हा या लाईनीचा अर्थ होतो मित्रांनो. इट ऑल्सो यूज ए व्हॅल्यू ऍट ऑपरेटर. म्हणजे काय? इट ऑल्सो यूज ऍज व्हॅल्यू ऍट ऑपरेटर. म्हणजे काय? जेव्हा मित्रांनो आपण ही डिस्प्ले करतो तेव्हा आपल्याला कशाची व्हॅल्यू डिस्प्ले होती? या नमची व्हॅल्यू, N0 नमची व्हॅल्यू ही 100 आपल्याला आउटपुटला डिस्प्ले होती. पहा, इथं मी डिस्प्ले केलंय या लाईनीत. बघा, या लाईनीत डिस्प्ले केले. या पीटीआर स्टार पीटीआर जेव्हा डिस्प्ले केलं तेव्हा मला कशाची व्हॅल्यू भेटली? या नमची, N0 नमची. म्हणून तर ही व्हॅल्यू डिस्प्ले केल्यावर सेम आलती आपल्या कालच्या प्रोग्राम मध्ये. म्हणलं का नाही, हे 2 ऑपरेटर महत्वाचे होते. कालच सांगितलं होतं मी 2 ऑपरेटर महत्वाचे होते. आणि आज ती तुम्हाला समजून सांगत आहे का म्हणून. याची जर थेअरी लिहायला सांगितलं तर ही लिहित जा. इट इज यूज टू रेफर व्हॅल्यू स्टोअर ऍट द ऍड्रेस. म्हणजे काय? हा काय काम करतो? रेफर करण्यासाठी काम करतो. कोणती? ऍड्रेस वरती. पहा, मेमरी लोकेशन. ऍड्रेस म्हणजे काय? मेमरी लोकेशन. हा काय करतो? मेमरी लोकेशनला रेफर करतो. पॉइंटेड बाय पॉइंटर. म्हणजे काय? ज्या मेमरी लोकेशन वरती, आता समजा पीटीआर वरती ऍड्रेस कशाचा टाकला? ह्याचा, नमचा. मग स्टार पीटीआर केलं का?
पीटीआर वरती ऍड्रेस आहे, स्टार पीटीआर केलं का मग त्याची व्हॅल्यू आपल्याला भेटायली या नंबरची. तर मित्रांनो मग स्टार स्टार कशासाठी रिप्रेझेंट करतो, त्या व्हॅल्यू जी व्हॅल्यू त्याच्यावर स्टोर्ड आहे त्याचा ऍड्रेस, त्या ऍड्रेसवर जी व्हॅल्यू स्टोर आहे तिला पॉइंट करतोय, पॉइंट बाय पॉइंटर. इट यूज टू रेफर व्हॅल्यू, तो त्या व्हॅल्यूला रेफर करतो, पॉइंट करतो, जी की त्या ऍड्रेस वरती स्टोर आहे, स्टोर्ड ऍट द ऍड्रेस मेमरी लोकेशन पॉइंटेड बाय पॉइंटर. जे की त्या पॉइंटरनी पॉइंट केली, या पीटीआरनी कोणता ऍड्रेस पॉइंट केला, या नमचा ऍड्रेस पॉइंट केला, आणि मग स्टार पीटीआर केला, आपल्याला त्या नमचा व्हॅल्यू भेटणार. असंच या लाईनीचा अर्थ होतो मित्रांनो. तर चला ही लाईन तुम्हाला समजले. आता ही पुढची घेऊया, ऍड्रेस ऑपरेटर. ऍड्रेस ऑपरेटर काय असतंय बघा, इट इज यूज टू रिट्रीव्ह ऍड्रेस मेमरी लोकेशन ऑफ अन व्हेरिएबल फ्रॉम मेमरी. म्हणजे काय म्हणत आहे, हा काय काम करतो, ऍड्रेस रिट्रीव्ह करतो. रिट्रीव्ह करणे म्हणजे काय, परत घेणे. ऍड्रेसला रिट्रीव्ह करणे म्हणजे हा पहा, ह्या लाईनीद्वारा समजून सांगतो. इथे काय झाले बघा, नमचा ऍड्रेस ह्याच्यावरती रिट्रीव्ह करून घेतलाय, म्हणजे ह्याचा ऍड्रेस ह्याच्यावरती टाकलाय, या पीटीआर वरती. असं त्या लाईनीचा अर्थ होतो. रिट्रीव्ह करणे म्हणजे याचा ऍड्रेस याच्यावरती टाकणे. इतकं समजलं. ऍड्रेस म्हणजे काय, मेमरी लोकेशन, याची मेमरी लोकेशन ह्याच्यावरती टाकणे. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. हे दोन्ही झाले आता आपले. आता गिव्ह एनी 4 ऍडव्हान्टेज ऑफ पॉइंटर्स. 4च ऍडव्हान्टेज सांगितलेले आहेत मित्रांनो, पण इथं मी 6 सांगितलेले आहेत. 6 त्यातलं हे तर तुम्हाला समजणार नाही, हे 5 तुम्हाला समजणार नाही, कारण की आपण पॉइंटर ऍरे आणखीन बघितला नाही. पॉइंटर ऍरे जेव्हा बघितला तेव्हा ही लाईन तुम्हाला समजून येईल. त्यामुळे मी नुसतं वाचून दाखवतो ही लाईन, आणि तुम्हाला समजून नंतर मी सांगतो, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल समजायला. कारण का पॉइंटर ऍरे आपण बघितला नाही, आणि पॉइंटर ऍरे आपल्याला बघायचा आहे. हे पहा आपल्या सिलेबस मध्ये पॉइंटर टू ऍरे ही बघायचं आहे ना आपल्याला, तेव्हा ती लाईन तुम्हाला समजून जाईल, आणि मी समजून सांगतो, टेन्शन घेऊ नका. तर ऍडव्हान्टेजेस मध्ये काय आहे बघा, पॉइंटर रिड्यूस द लेंथ अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रोग्राम. पहिल्यांदा काय करतो, लेंथ रिड्यूस करतो, या प्रोग्रामची लेंथ रिड्यूस करतो. आणि कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय, हार्डनेस म्हणजे काय, किती कॉम्प्लेक्स आहे प्रोग्राम, हा प्रोग्राम किती कॉम्प्लेक्स आहे असं म्हणलं जातं ना मित्रांनो. पण पॉइंटरचा वापर केल्याने तो प्रोग्राम ची कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस होती, म्हणजे कमी होती. इन्क्रीज एक्झिक्युशन स्पीड. पॉइंटर काय करतो, एक्झिक्युशन स्पीड इन्क्रीज करतो. म्हणजे काय, एक्झिक्युशन स्पीड म्हणजे काय, रनिंग स्पीड, प्रोग्राम रन व्हायची जी स्पीड राहते ती इन्क्रीज करतो. काय, पॉइंटर एक्झिक्युशन स्पीड इन्क्रीज करतो. बाकीचं फंक्शन हे एक्झिक्यूट व्हायला वेळ लागते, पण पॉइंटर हे काय करतो, प्रोग्रामची एक्झिक्युशन स्पीड इन्क्रीज करतो. ए पॉइंटर enables us to access a variable that is defined outside the function. म्हणजे काय, एका फंक्शनच्या आउटसाइड जर कोणता व्हेरिएबल डिक्लेअर केला तर ती आपल्याला वापरता येतो फंक्शन मध्ये. पहा, हॅलो नावाचं फंक्शन आहे, हॅलो नावाचा फंक्शन डिक्लेअर केला मी. आता तुम्हाला माहिती लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल ह्याच्यामध्ये राहते. आता याच्यामध्ये हॅलो नावाचा एक फंक्शन आहे, आणि रन नावाचा एक फंक्शन आहे. 2 फंक्शन आहेत. आता मित्रांनो तुम्हाला लोकल व्हेरिएबलचा कन्सेप्ट माहिती, की ह्याच्यामध्ये जर व्हेरिएबल डिक्लेअर केला तर मला हे ह्याच्यामध्ये वापरता येणार नाही, आणि ह्याच्यामध्ये रन मध्ये डिक्लेअर केला तर ह्याच्यामध्ये वापरता येणार नाही. पण मित्रांनो मी काय केलं, पॉइंटर थ्रू या व्हेरिएबल, ह्याच्यामध्ये ए व्हेरिएबल आहे आणि ह्याच्यामध्ये बी, या बी, आणि इथं मी स्टार पीटीआर डिक्लेअर केला, पीटीआर पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला, आणि त्याला मी ऍड्रेस ऑफ बी दिला. इथं ऍड्रेस ऑफ बी दिला, याला ऍड्रेस ऑफ बी दिला, काय याला, पीटीआरला. आता मी जो पीटीआर डिस्प्ले करीन, तेव्हा मला बी ची व्हॅल्यू डिस्प्ले होईल का या फंक्शन मध्ये, तर हो होणार. असं या लाईनीचा अर्थ आहे मित्रांनो. एखाद्या दुसऱ्या फंक्शनचा व्हेरिएबल आपण एका फंक्शन मध्ये डिस्प्ले करू शकतो, ह्याचा पॉइंटरचा वापर करून. फक्त काय करायचं, त्या पॉइंटरचा मेमरी ऍड्रेस त्याला देऊन टाकायचा. आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर पुढचं बघूया. पॉइंटर्स आर मोर इफिशियंट इन हँडलिंग द डाटा टेबल्स. डाटाचे टेबल्स हँडल करण्यासाठी पॉइंटर हे इफिशियंट आहेत मित्रांनो. डाटा टेबल्स म्हणजे काय, विविध प्रकारचे डाटा टेबल्स राहतात ना, ते हँडल करण्यासाठी पॉइंटर्स प्रत्येक डाटा टेबलचा ऍड्रेस, मेमरी ऍड्रेस द्वारा त्याला हँडल करू शकतो. ते सोपं जाईल आपल्याला, असं सांगितलेलं आहे.
आणि ह्या लाईनीचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की कारण की ही लाईन आपण आणखीन बघू शकत नाही, कारण की आपण ॲरे ऑफ पॉइंटर बघितला नाही. तरी तुम्हाला एकदा सांगून देतो, द यूज ऑफ पॉइंटर ॲरे ऑफ कॅरेक्टर स्ट्रिंग म्हणजे काय, पॉइंटर ॲरेचा कॅरेक्टर स्ट्रिंगचा यूज रिझल्ट इन सेव्हिंग ऑफ डाटा स्टोअर स्पेस. पहा, पॉइंटर ॲरे मध्ये काय, ॲरेचा तुम्हाला खेळ माहिती. जर आपण चार असे जर 5 डबे डिक्लेअर केले, 1 2 3 4 5, जर त्यातले 3च आपण भरले, व्हॅल्यूजनी 3 आपण भरले, तर बाकीचे 2 मोकळे राहतात आणि बाकीची स्पेस ही वॅकंट स्पेस जाते म्हणून. आणि ती वॅकंट स्पेस सेव्ह करतो कोण, पॉइंटर, कारण की तेवढाच ऍड्रेस द्यायचा असते ना. तर ते तुम्हाला आताच समजणार नाही, जेव्हा आपण पॉइंटर ॲरे बघताना तेव्हा समजून जाईल. पॉइंटर ॲरे इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. फक्त एवढंच लक्षात घ्या की हा काय करतो, डाटा सेव्ह करतो, डाटा स्पेस सेव्ह करतोय. त्या 2 उरलेले डबे, आता 5 ह्याचं काढलं ना मी ॲरे, त्याचे 2 उरलेले डबे तो काय करतो, हा पहा 5 ॲरे काढला ना, याचे हे 2 उरलेले जे डबे होते, तर ते डबे ते वाचवितो. म्हणजे काय, त्याची स्पेस वाचवितो, स्टोरेज स्पेस वाचवितो. सेव्ह डाटा स्टोरेज स्पेस. इट सपोर्ट डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंट. डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंट म्हणजे कोणती, आता मित्रांनो जेव्हा मी प्रोग्राम रन केला त्याला डायनॅमिक असं म्हणतात. रन टाइमलाच कोणतं डायनॅमिक टाइम म्हणतात, रन टाइमलाच डायनॅमिक टाइम. तर मित्रांनो जेव्हा मी प्रोग्राम रन केला तेव्हा काय झालं की या पॉइंटरचे, या नमचा ऍड्रेस याच्यावरती स्टोअर झाला आणि हे डिस्प्ले झालं. पण हे कुठं स्टोअर झालं, रन टाइमला स्टोअर झालं ना. जेव्हा मी प्रोग्राम रन केला तेव्हा स्टोअर झालं ना, जेव्हा मी प्रोग्राम रन केला तेव्हा स्टोअर झालं ना. मग त्याला रन टाइमला स्टोअर झालं म्हणून त्याला डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंट केलं म्हणते मित्रांनो. म्हणजे कसं, जेव्हा मी प्रोग्राम रन केला तेव्हा त्याला डायनॅमिक मेमरीचं रन टाइम झालं, रन टाइम झाल्यावर ते स्टोअर झालं. इथपर्यंत तुम्हाला समजलं. ह्याचं बघा, ह्याचं सिम्पल मध्ये सांगून देतो. 4 लाईनीचा आन्सर काय, इथं काय केलंय, इंटिजर टाईपचा पॉइंटर डिक्लेअर केलाय ए आणि त्याला नॉर्मल व्हॅल्यू दिली बी. म्हणजे काय, एक नॉर्मल व्हॅल्यू व्हेरिएबल डिक्लेअर केलाय बी आणि एक इंटिजर टाइप ऑफ पॉइंटर डिक्लेअर केलाय ए. पहा, इंटिजर टाइप ऑफ पॉइंटर ए आणि नॉर्मल व्हॅल्यू बी. आता इथं काय केलंय, बी वरती 20 व्हॅल्यू टाकलेली, व्हॅल्यू 20 असाइन टू इंटिजर व्हेरिएबल बी. या बी वरती 20 व्हॅल्यू असाइन केलेली. प्रत्येक लाईन काय करते ते सांगायचं आहे. इथं काय केलेलं आहे, आधी इथं बघा, पुन्हा वरचं बघूया आपण. इथं ए वरती, पॉइंटर ए वरती ऍड्रेस ऑफ बी टाकलेला आहे. ऍड्रेस ऑफ बी इज असाइन टू पॉइंटर ए. एवढं समजलं. अशा लाईन रीड करता आल्या पाहिजेत मित्रांनो. इथं काय केलेलं आहे, स्टार ए म्हणजे पॉइंटर ए वरती बी टाकलेला आहे मित्रांनो. पण पॉइंटर ए वरती बी टाकलेला असं जमन का मित्रांनो, डायरेक्ट स्टार पॉइंटर वरती व्हॅल्यू टाकलेली जमन का, तर नाही मित्रांनो. डायरेक्ट स्टार पॉइंटर वरती व्हॅल्यू टाकलेली जमत नाही. याला पॉइंटर का म्हणून म्हणतात, पहिली गोष्ट याला पॉइंटर का म्हणून म्हणतात ते सांगा आधी. पॉइंटर याला ह्याच्यामुळे म्हणतात की मित्रांनो, हा जे राहतोय याला पॉइंट करण्यासाठी, आता हा पॉइंटर काय करतो, एखाद्या व्हेरिएबलला पॉइंट करतो. या बी व्हेरिएबलला पॉइंट कसा करणार, तो बीचा ऍड्रेस दिल्यावरच पॉइंट करणार ना. हा ए वरती जर बीचा ऍड्रेस दिला तरच पॉइंट करणार ना. पण मित्रांनो इथं याच्या आधी, या लाईनीच्या आधी कुठं दिलाय का, ए वरती बीचा ऍड्रेस या लाईनीच्या नंतरनी दिलाय ना. आता पहा, ही लाईन झाली की या लाईनीच्या नंतरने ऍड्रेस दिलाय ना. मग आधीच ऍड्रेस दिला तर मग मित्रांनो होईल का, ते वर्क होईल का आपलं, की बीची व्हॅल्यू ह्याच्यावरती येईल का, स्टार ह्याच्यावरती नाही. तर कसं वर्क होईल, जेव्हा ए ला पॉइंट केला आपण, एचा ऍड्रेस बीचा ऍड्रेस या ए वरती टाकला आणि स्टार ए डिस्प्ले केला, तेव्हा ते काय करणार, बी ला पॉइंट करणार. म्हणजे बीची व्हॅल्यू 20 ही आउटपुटला डिस्प्ले करणार. तर मित्रांनो असं हे पॉइंटर आहे, समजलं का. व्हॅल्यू ऑफ बी इज असाइन विदाउट इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर व्हेरिएबल ए. पॉइंटर व्हेरिएबल ए चं इनिशियलायझेशन झालं का, म्हणजे काय, हा इनिशियलायझेशन, याला पॉइंटर व्हेरिएबल ए चं इनिशियलायझेशन म्हणतात. ए वरती बी ची ऍड्रेस टाकलाय का, नाही. तुम्ही म्हणता सर टाकलाय की, पण याच्या नंतर टाकलंय, याच्या आधी कुठं टाकलंय, इथं कुठं टाकलंय. इथं जर टाकलं असतं, इथं या लाईनीच्या आधी जर टाकला असता तर ते काही डिस्प्ले झालं असतं. पण मित्रांनो तसं केलंय का, नाही. म्हणून इथं काय येईल, एरर येईल. जेव्हा ही लाईन, हा पूर्ण प्रोग्राम जर आपण डिस्प्ले केला तर एरर येईल, कारण या लाईनीमुळे एरर येईल, तिसऱ्या लाईनीमुळे एरर येईल. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं. 3 क्वेश्चन्स महत्वाचे वाटले मला, म्हणून मी तुम्हाला सांगितले. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आता आपण आपलं सिरियल वाईज कव्हर करीत चलू.
आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत पॉइंटर अरेथमॅटिक्स, त्याच्यानंतर आपण घेणार आहोत पॉइंटर टू ॲरे, त्यानंतर पॉइंटर अँड टेक्स्ट स्ट्रिंग काय राहतं, त्यानंतर फंक्शन कसं यूज करायचं पॉइंटर सोबत आणि स्ट्रक्चर कसं यूज करायचं पॉइंटर सोबत. आय होप तुम्हाला मित्रांनो आजचं लेक्चर समजलं असेल आणि तुम्हाला ही सर्व गोष्टी, हे तिन्ही क्वेश्चन्स लक्षात आले असतील. कसे कसे 2-2, 4-4 मार्काला ही प्रश्न पडू शकतात युनिट टेस्ट मध्ये व तुमच्या 70 मार्काच्या पेपरमध्ये. सो बाय बाय.